इथे रिव्ह्यू चेक केला जाईल, याच दरम्यान अनाउन्स केलं जाईल। प्राइस मध्ये थोडासा इजाफा आहे। इथे आता जर कोणताही फलंदाज 3 षटकार ठोकेल तर भाई सुधीरजी घरत यांच्या वतीने 3333 रुपयाचा प्राइस या ठिकाणी लावण्यात आलाय। 15 धावांवर 1 विकेट या ठिकाणी आतापर्यंत आली आहे। 55 धावांचं टार्गेट या ठिकाणी आहे। राहिले 17 बॉल 41 धावांचं लक्ष्य। सध्याच्या घडीला प्रत्युष निष्ठा पॅकर्स कारवार संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे। अंबापाडा संघाला अडचणीमध्ये आपण येताना पाहिलंय। या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, पण तुम्ही कशा पद्धतीने त्याला सामोरे जाता, फेस कसं करता, यावर बऱ्याच तुमच्या आशा या प्रलंबित होतात सतत। या स्पर्धेच्या निमित्तानं अजूनही पीटीसीच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचा आपण पुनश्च या ठिकाणी स्वागत करू। ही स्पर्धा आपण पाहतोय काँग्रेस कमिटी जसखार यांच्या वतीनं काँग्रेस चषक 2025 च्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। चांगलं क्रिकेट 3 दिवसाच्या या शृंखलेमध्ये पाहायला मिळालं। टफ डिसिजन असावा यावेळेस तिसरे पंच थोडासा अधिक वेळ या ठिकाणी घेत आहेत। चेक करताना आपण पाहतोय राजेंद्र घरत सर, उरण अंपायर असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, आजच्या या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती रोहन पाटील। खरं तर आज सलग 6 दिवस डे नाईट टुर्नामेंट करत असताना दिवसभरामध्ये ते स्वतः क्रिकेट खेळले। रोहन पाटील आपण स्ट्राईक एंडला पाहतोय। आज त्यांचा एक दिवस बॅटिंग करताना असाही आला की 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्याने ठोकले आणि 6वा बॉल गोलंदाजाला सन्मान म्हणून त्याने डिफेन्स देखील केला। त्याचं करिअर त्यानं राखलं, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देखील झाल्या पाहिजेत। पंच रोहन पाटील फेर दिलेले आहे। इथे बरोबर पंचांचा निर्णय या ठिकाणी उशिरा आला। इट्स अ फेअर डिलिव्हरी घोषित केले पंचांनी। आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं। धावा या ठिकाणी फार आता वाढल्या आहेत। यावेळेस खुद्दून काढायचा होता बॉल, परंतु गती पुढे या ठिकाणी आता मात्र फलंदाजाला काही करता येत नाहीये। सुरुवातीला केलेली चूक आणि आताच्या घडीला त्याची तळमळ आपण मैदानाच्या बाहेर पाहू शकतोय। हे सर असतं ज्यावेळेस आपल्या हातामध्ये असतं ना, तेव्हाच तुम्ही संधीचं सोनं करा, कारण आपण जेव्हा बाहेर येतो ना, खरं तर त्याचं दुःख जास्त आपल्या मनाला होतं। काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे, जबरदस्त लाजवाब गोलंदाजी। आतापर्यंत 8 बॉल तर 9 बॉल रिलीज केलेत आणि तब्बल फक्त 11 धावा खर्च केल्यात। जलद गतीच्या क्रिकेटमध्ये चांगली इकॉनॉमी म्हणता येईल। चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। इतकी एनर्जी रात्रीच्या अंधारामध्ये गोलंदाजांकडे असते, कारण आपण उरणमध्ये पाहतो 5-5, 6-6 वाजता सामने संपतायत। यावेळेस तसाच बॉल, 30 दिशा, निकाल देखील तोच। अक्षय पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। लाजवाब गोलंदाजी करतोय। इथे मात्र आता पूर्णपणे अडचणीमध्ये आली आहे अंबापाडाची टीम। 55 धावा नितेश पाटील, नितेश भोईर सर इतक्या फार मोठ्या नव्हत्या, पण निर्णय चुकले। कुठेतरी निर्णय फार मोठा होता, फार मोठी विकेट। अनवधानानं आजच्या दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण चॅम्पियन सामना पाहिला, तिथे रोहित शर्माचा देखील निर्णय चुकला होता। अनवधानानं जर KL राहुल जर मधल्या फळीमध्ये खेळला नसता तर सामन्याचा निकाल देखील आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असता। पण कोणीतरी बाद झाल्यानंतर कोणीतरी जबाबदारी घेणं देखील फार गरजेचं असतं। आपल्याकडे ती फळी आहे का, आपल्याकडे तो मिडल ऑर्डर आहे का, हा प्रश्न देखील या ठिकाणी आहे। यावेळेस पहा चांगला बॉल, येस आजच्या रजनी मधला 3रा मैदान वर आलाय। काय गोलंदाजी आहे, अप्रतिम, अद्भुत, चमत्कारिक गोलंदाजी पाहायला मिळते। टाळ्या झाल्या पाहिजेत।